बरवे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी, येणे पंथे माझी चालले पाऊले, दर्शन झाले संतापायी. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड, त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनित झाला, येणे पंथे माझे चालले पाऊले, दर्शन झाले संतापायी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आले येरझार फळाचे, येणे पंथे माझे चालले पाऊले, दर्शन झाले संतापायी. पांडुरंगा करू प्रथमा, करू प्रथमा, दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, पेश वंदो श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो न्याता. काय माझे वाणी मानेल संतांचे, रंजो चित्ताचे अपलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भजवेंद्रहारं, सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. समचरण सरोजं साङ्गनीलाम्बुधारं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानाम्. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल. बरवे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी, येणे पंथे माझे चालले पाऊले, दर्शन झाले संतापायी. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान महादेवांच्या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या आणि बाबूबुवा महाराज यांच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी मृदंग वादक, विनेकरी बाबा आणि अप्रटे साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्ण वंदन. प्रस्तुत श्री क्षेत्र पांडेपोखरी या ठिकाणी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराजांचा जय हरी.
गुरुवारी बाबूबुवा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भोले बाबा यांच्या शुभ प्रेरणेने आणि कैलासवासी नाथोबा ज्ञानोबा कुलधने यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम पंचाह, सप्ताहाच्या ऐवजी पंचाह म्हटलो. कारण का सप्ताह शब्दाचा अर्थ 7 दिवस अखंड सेवा आणि नंतर काला. आता इथं 4 कीर्तन आणि 5 काला म्हटल्यानंतर सप्ताह होत नाही ना, त्याला पंचाह म्हणावं. पंचाह 5 दिवस केलेली सेवा. त्या दृष्टिकोनातून आज आपण दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. क्रमांकाने नंबर 2चं कीर्तन आणि परिस्थितीने 2 नंबरचं कीर्तन. मला वाटलं या शब्दात फिरवलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला असेल. क्रमांकानं नंबर 2 म्हणजे दुसरा दिवस आणि 2 नंबर म्हणजे कायदा मोडून. पत्रिकेवर कीर्तनाची वेळ 9 ते 11. आमच्या काही प्रवासाच्या निमित्ताने विनंती केल्यानंतर वेळ बदलली आणि म्हणून 2 नंबर कीर्तन उभं राहून करावं लागतं. पण माझ्या प्रकृतीचा बसलेला मोठा धक्का, तेव्हापासून शब्द बोलत असताना तुटतात, वाक्य तुटतात, म्हणून बसून कीर्तन म्हणून 2 नंबर असं. येत असताना माझ्या डोक्यात विचार होता, सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, अभंगावर चिंतन करूया. पण जेव्हा पत्रिका पाहिली आणि पुण्यतिथी हा शब्द पाहिल्यानंतर म्हटलं आता बदलावं लागेल. कारण समयोजाना भलते नाना भलते थे, या दृष्टिकोनातून आपण अभंग बदलून आणि त्याचं चिंतन करणार आहोत. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपलं समाधान व्यक्त करतात. समाधान माणसाचा स्थायी भाव आहे, ज्याला आपण सुख म्हणतो, आनंद म्हणतो, हर्ष म्हणतो, समाधान म्हणतो. परिणामता अनुभव एकच आहे, फक्त शब्द भिन्न भिन्न. आणि समाधानाचा विचार केल्यानंतर 2 प्रकार आहेत, तत्कालिक समाधान आणि आत्यंतिक समाधान. तेवढ्या पुरतं असतं त्याचं नाव आहे तत्कालिक. आणि आत्यंतिक म्हणजे कायमच राहणार, कधीच न बिघडणारं समाधान, त्याला म्हणतात आत्यंतिक समाधान. माणसाच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. प्रपंचात रंगलेल्या माणसाला तत्कालिक समाधान आहे आणि परमात्म्याशी संतांच्या माध्यमातून एकरूप झालेल्या महात्म्याला आत्यंतिक समाधान. तत्कालिक समाधान म्हणजे तेवढा पुरतं होतं, त्याचं नाव तत्कालिक समाधान. उदाहरणार्थ एखादा तंबाखू खाणारा असावा आणि त्याला तंबाखू खाण्याची इच्छा व्हावी आणि त्याच्या मनासारखी तंबाखू खायला मिळावी. वा वा वा, काय चांगली तंबाखू म्हणतो. कोणतं समाधान आहे? तत्कालिक. आता इथं कोणी तंबाखू खात नाही असं वाटतंय, हा होय सांगते मला. आणि खात असतील तर आजच्या दिवशी संकल्प करतील कायमचं सोडून दिली. सेवी भांग आपो तंबाखू दंड परितो अखंड भ्रांती माझी, तुकोबारांनी शेरा मारले मला. तंबाखू ओढवणे काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. तेव्हा तेवढा पुरतं समाधान होतं, पण ते कायमचं टिकत नाही महाराज. पुन्हा समाधानाची जागा वृत्ती शांत थांबते. काही वेळेला दुःखातही जाते, काही वेळा समाधानामध्ये येते. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम, एका पाठी कधी सुख होतंय तर कधी दुःख होतंय. तत्कालिक सुख आहे. निवडून आला तत्कालिक सुख आहे. खूप मोठा बंगला बांधला तत्कालिक सुख आहे. भरपूर पैसे मिळाले तत्कालिक सुख आहे, कारण ते तेवढा पुरते कायम टिकणार नाही. एका राजाने राजवाडा बांधला होता, फार चांगला बांधला होता. वास्तुशास्त्राने भरपूर खर्च करून तो राजवाडा उभा केला. जवळची माणसं त्याची स्तुती करायची. काय सरकार, मागे 10 पिढ्यात कोणी बांधला नाही, पुढे 10 पिढ्यात कोणी बांधला नाही. काही माणसं चलाक असतात महाराज, जवळ थांबून
स्तुती करायची आणि आपला स्वार्थ साधायचा. गंगा गय गंगादास, जमुना गय जमुनादास. स्तुती करून मोकळं. त्याला अलीकडच्या काळात चमची म्हणतात. चमची. मोठ्या लोकांकडे फार चमचे असतातच. प्रत्येकाने त्याची स्तुती करायची. काय सरकार, काय पडा, काय वाणा, काय. एकदा एक साधू महाराज जवळून चालले होते. राजाने पाहिलं, नमस्कार केला. त्याला माहित होतं स्पर्शात फरक आहे. काही पवित्र स्पर्श आणि काही अपवित्र स्पर्श. जाऊन नमस्कार केला. महाराज नवीन बांधला राजवाडा, आपले चरण लागू द्या, राजवाडा पवित्र होईल. साधू महाराजांनी आता राजाच आहे, नारायणांचे नरेंद्र भगवान म्हणतात ना, माणसामध्ये राजा माझी विभूती आहे म्हणतात. हरकत नाही, चला दाखव बाबा. सगळं दाखवून बैठकीत बसल्यानंतर मग राजाने विचारलं, महाराज काही दोष? काही वास्तुशास्त्राचे दोष आहेत महाराज. घर बांधत असताना वास्तुशास्त्राच्या पद्धतीने बांधावं. मला फार अनुभव आला चांगले महाराज. त्याच्यानंतर मी अभ्यास केला. तो परमार्थात वारकरी लोक म्हणतात, तू का म्हणे हरीच्या दासा आणि शुभ काळ अवघ्या दिशा. अरे कोणा करता हे? येथे नसता वियोग लाभा उदय कायम. ज्याच्या वृत्तीचा परमात्म्याचा वियोगच होत नाही त्याच्या करते मला. काही शास्त्रीय नियम आहे, त्या शास्त्रीय नियमाप्रमाणे वागावं लागत असतं. आज मी दर्शनाला गेलो, मला वाटतं बाबूबुवा महाराजांची समाधी असेल, ती घेतलं दर्शन. रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. पण पुढे भगवान शंकराचं दर्शन घेत करतात एक आडवं आलं. नियम महाराज. आता पूर्वीचा हा प्रकार असेल तुमचा, तो मी त्याच्या बाबतीत काही आक्षेप घेत नाही. पण शैव शास्त्राप्रमाणे दाराच्या बाजूला जलधारा नको आहे. दाराच्या बाजूला जलधारा असेल तर आत पाय ठेवला तर दोष लागतो. पंढरपूरला बेलीचा महादेव तसाच आहे महाराज. कधी दर्शनात जात नाही गुरु हातो. तो नियमाचा भंग आहे. मुद्दाचा प्रत्येक गोष्टीला असे ते नियम आहेत. सगळं अशा प्रकारचा वाडा पाहिला साधू महाराजांनी. आणि जाग्यावर बसल्यानंतर मग राजाने विचारलं, महाराज काही दोष? निस्पृहस्य तृणम जगत मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. नाही भेडबाड तुका म्हणे सानात हो. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद स्वामी सद्गुरू जोग महाराज यांना कोल्हापूरला शाहू महाराजांनी कीर्तन करण्याकरता बोलवलं. जोग महाराज गेले, भजन सुरू झाले. महाराजांच्या गळ्यात विना. शाहू महाराज आले, त्यांना बसण्याकरता गादी टाकली होती. जोग महाराजांनी भजन थांबवलं आणि सांगितलं, शाहू आमच्या वारकरी कीर्तनाची पद्धत अशी आहे, वक्ता असेल, टाळकरी असेल किंवा श्रोता असेल किंवा माता भगिनी असतील, सगळ्यांचा समान अधिकार आहे. इथं श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. आणि तुम्ही जर गादीवर बसत असाल, मी कीर्तन नाही करणार. शाहू महाराजांनी गादी फेकून दिली आणि सगळ्यात बसली. नाही भिडभाड का म्हणे सांगा. साधूला भिडभाड नाही सांगितलं. राजा अरे दोन दोष माझ्या लक्षात आले. सांगा महाराज कोणते दोष आहे? एक दोष असा आहे, भविष्य काळात असा एक दिवस उजाडणार आहे की त्या दिवशी राजवाडा पडणार आहे. एक दोष नाही का? पूर्वीच्या काळात देशमुख, देशपांडे, पाटील गडीवर राहायचे. गडीवर. आता गड्या राहिल्या का? गड्या गडगडल्या नाही राहिलं. एक दिवस असा उजाडणार आहे, त्या राजवाडा पडणार आहे. आणि दुसरा दोष असा आहे, एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी तुला या राजवाड्यातून कायमचं बाहेर काढणार आहे. कधी काढतात? राम बोलो भाई राम. मेल्यावर कशाला ठेवतात मध्ये? सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की तत्कालिक समाधान हे प्रपंचामध्ये माणसं भोगतात, पण साधू मात्र या आपल्या जीवनात विचार करतात. आणि विचार करून या जगाचं काय मूळ काय अशा प्रकारचं तत्व आहे, जगाचं समीकरण करतात. आणि समीकरण करून लक्षात घेतात याच्यामध्ये बाकीचं सब चला चली का मेला. दुनिया में जो कुछ मजे है हरा गाज का बना होंगे, लेकिन अफसोस एक है एक दिन हमना होंगे. सगळं चांगलं असेल
आणि एक दिवस असा उजळेल की त्या दिवशी आम्ही या जगात राहणार नाही. किंवा अशा प्रकारचा विचार केल्यानंतर तत्कालिक समाधानाला बाजूला ठेवतात आणि आत्यंतिक समाधान प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करतात. जे समाधान कशानच बिघडत नाही तेने सदा चित्ता समाधान. करू हरि कथा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात रंगल्यानंतर समाधान बिघडत नाही. आणि आणखी समाधान होण्याचं साधन महाराज आपल्या स्वतःच्या जीवनातल्या अनुभवाने चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या हे वेळ सापडले संधी साह्य झाली बुद्धी संचितासी. ही वेळ फार चांगली आहे. बरवी खूप चांगली आहे. काही वेळेला बरा हा शब्द सापेक्ष वापरतो आपण संसारामध्ये. परमार्थामध्ये जिथं जिथं बरा येतो तो निरपेक्ष बरा. सापेक्ष म्हणजे याच्यापेक्षा हा बरा, दगडापेक्षा इतर नाही, सापेक्ष बरा. एकदा शाळेचा वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता आणि एक मुलगा पेढे वाटत झोपला होता. पेढे वाटता वाटता आपल्या बापाकडे आला. बाबा घ्या पेढे. कशाचे रे? बाबा मी पास झालो. तू पास झाला? बापाला आश्चर्य वाटलं नाही. जुन्या काळातली दर्जेदार माणसं गुणाकडे वागत होती, अलीकडची माणसं सर्टिफिकेटकडे बघतात. सर्टिफिकेट मिळवता येतं, गुण मिळवावे लागतात. कसं काय पास झाला? अहो बाबा नुसता पास नाही, फर्स्ट क्लास पास झालो. मग तर आश्चर्याला पारावर उरला नाही. चल बरं गुरुजीकडे. हाताला धरून नेला गुरुजीकडे. गुरुजी हे पास झालं म्हणतंय, पेढे वाटतंय, खरं काय हो? गुरुजीने मान हलवली. गुरुजीला विचारलं, याला काय येतं म्हणतो मी पास केलं? गुरुजीने विषय सांगितलं,
त्याच्या वर्गामध्ये गणित विचारलं, नवापाची किती? याला किती सांगितलं? याला सांगितलं नवापाची 42. गुरुजी नवापाची 42 सांगणारा वर्गात फर्स्ट क्लास पास होतो, तुम्हाला गुरुजी कोणी केलं? डोनेशन भरपूर दिलं? तसं नाही. मग त्याच्या वर्गामध्ये मी तोच प्रश्न सगळ्यांना विचारला. एकानं सांगितलं नवापाची 30, दुसऱ्यानं 32, 34, 36, 38, 40, शेवटी यानं सांगितलं 42. हा सापेक्ष बरा, सापेक्ष, निरपेक्ष बरा नाही, बऱ्यातला बरा नाही. आपल्या परमार्थामध्ये सगळं बऱ्यातलं बरं. ते ज्ञान पैगा बरवे म्हणी आधी आणावे, बरं बाबू हरी बरं बाबू, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा. याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. त्याला म्हणतात निरपेक्ष बरा. महाराज म्हणतात बरवी ही वेळ, आता मला वेळ जी मिळेल ती बरी आहे. का बरं? बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, सोड सोडली मनुष्य देहायचे, सोडले मनुष्य देहायचे, महाराजाचे हो रमणाचे, महाराजाचे हो रमणाचे, जे सर्व सुखाची पास होईल. एक बरापणा. दुसरा बरापणा, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचवणे आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हास. बरं झालं कोरोना काळात नंबर लागला नाही, बरं झालं वाचलो मी. पण काही एक उपजताची मरती, जन्माला आल्यानंतर काही मरतात, काही अपघातात मरतात, कधी काही कौमारी अवस्थेमध्ये मरतात, काही तरुण अवस्थेमध्ये मरतात. आम्हाला देवाने आयुष्य दिले, दिला या काळी अवकाश, नाही पावले आयुष्याना, कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस लोक. बरवे झाले आलो या ठाया, मोठे संचित ठायेचे पाया, देहभाव पालटली काया, आणि पडली छाया ब्रह्मेची. ही शेवटचं बरीपण. ब्रह्माची छाया पडणं म्हणजे परमार्थाच्या मार्गात अनुकूलता प्राप्त होणं. अशी मला अनुकूलता प्राप्त झाली. म्हणून बरवी वेळ, या मनुष्य जन्माला आलो ही वेळ आहे चांगली म्हणा. कारण माणसाच्या जीवनासारखं इतर जीवनात अनुकूलता नाही. एक बाजूनं माणूस परतंत्र आहे, दुसऱ्या बाजूनं माणूस स्वतंत्र आहे. परतंत्र कसा आहे? मागचं केलेलं कर्म भोगण्याकरता परतंत्र आहे. प्रारब्धीची जोडी धर, प्रारब्धीची वाढी मान, चोस कर शिवाया, गजमना पंढरी राया, प्रारब्धे महाराज. आम्ही डोळ्यानं पाहिले महाराज चातुर्मासामध्ये आपल्या पंढरपूरला धारुक शास्त्री म्हणून भगवान शास्त्री झाडात, ज्यांच्याकडे पाठाला वैकुंठवासी गुरुवर गुंडा महाराज, वैकुंठवासी गुरुवर खंडारकर महाराज, वैकुंठवासी गुरुवर एकनाथ महाराज, वैकुंठवासी गुरुवर रामकृष्ण भाऊ, ही मंडळी ज्यांच्या तालमी तयार झाली, ज्यांच्या शिष्याचे अनंत शिष्य, हजारो शिष्य आहेत. पण मंडईत भाजी आणण्याकरता स्वतः पिशवी घेऊन जावं लागायचं. आरोग्य मुद्दा असा की आपण या जन्माला आलो आणि भगवान परमात्म्याचा आनंद घेण्याकरता आणि मागच्या अनंत जन्माचे चूक भरून काढण्याकरता हा अनुकूल अशा प्रकारचा देह मिळाला. मागचं संचित त्या बाबतीत आपण परतंत्र आहोत. म्हणजे भूतकाळाकरता परतंत्र आहोत, भविष्य काळाकरता स्वतंत्र आहोत. दोन काळ असतात. जसं पखवाजाच्या क्षेत्रामध्ये अतीत धा आणि अनागत धा असतो. अतीत धा म्हणजे सब मागं गेली आणि पुढे 10 टाकायचं, त्याला म्हणायचं अतीत धा. अनागत धा
सम पुढच्या मात्र्यावर आहे आणि अगोदर धाटकून द्यायचं. याला म्हणतात अनागद्दा. का? पकवाद वाजवणारे खोड्या करणारे असतात, हे नाही. गायकाला चुकवण्याकरता मुद्दाम हे असतं. तसं सामान्य माणसाला मागचं कळत नाही, पुढचं कळत नाही. मला मागचं का कळत नाही? बुद्धीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाठव नावाचे 4 दोष आहेत. पण ज्या महापुरुषाने परमात्म्याची सेवा आराधना केली त्याच्या जीवनात बुद्धीमध्ये बदल होतो. ती रतनभरा होते. रतनभरा म्हणजे मागचंही कळतं आणि पुढचंही कळतं. त्याला म्हणतात रतनभरा प्रज्ञा. तुकोबरांच्या शिष्या बहिणाबाई यांनी मागचे 14 जन्म सांगितले. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी आपले 12 जन्म सांगितले. आमचे गुरुनाम गुरु स्वानंद सुखण्याचे सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबांची पालखी आयुष्यभर खांद्यावर वाहिली, ते पुण्य मला आता या जन्मात मिळालं. रतनभरा प्रज्ञा. मी सांगतो एवढ्या करता हा देह मिळाला. याच्यात एका बाजूनं स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूनं पारतंत्र्य. भविष्याकरता स्वातंत्र्य आहे आणि वर्तमान काळ आणि भूतकाळ करता मात्र पारतंत्र्य. आपण एवढी मंडळी चिंतन ऐकण्याकरता आला. येत असताना कोणी गावातील पायात वाहनं घेऊन आला असाल किंवा कोणी मोटरसायकल 4 चाकी गाडी घेऊन आला असेल. आपल्या पायाखाली किंवा चाकाखाली कितीतरी जंतू मेले. त्याच्या पापाचा जबाबदार कोण आहे? ज्याच्या पायाखाली मेले ते जबाबदार आहे. इतकंच नाही, इतकं सूक्ष्म महाराज. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात, माणूस बोलायला लागला तरी त्याच्याकडनं पाप घडतं. आता मी कीर्तन करतोय ना, पुण्य व्हायला पाहिजे ना, पण 100% होत नाही. काही पापही होतं. का बरं? मराठी भाषेमध्ये 52 वर्ण आहेत आणि 52 वर्णामध्ये 5 वर्ण ओष्ठी आहेत. ओष्ठ म्हणजे ओठावर ओठ आदळल्याशिवाय उच्चारच होत नाही. प फ ब ब म ओष्ठे. आणि या परिसरात असणारे सूक्ष्म जंतू ओठावर ओठ आदळले की मरतात. म्हणजे पंथामध्ये कमीत कमी वाचण्याकरता तोंडाला पडतं जायचं आणि मग हा जबाबदारीचा देह महाराज मनुष्य. पण साध्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो फार मोठा आहे. हीच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही पोठी. दुसऱ्या 84 लक्ष योजनेमध्ये ही संधी नाही. पण तो बरा आहे, आपण मनुष्य जन्माला आलो याच्या करता बरवी ही वेळ म्हणतात. ही वेळ फार चांगली आहे. सापडली संधी, वेळ अनुकूल झाली, त्याला संधी म्हणतात. संधी निर्माण करता येत नसते, संधीचा फायदा घ्यावा लागतो. संधी निर्माण करता येत नाही महाराज. संधी निर्माण करण्याकरता परमात्म्याच्या स्वाधीन येते. पण तिचा अनुकूल अशा प्रकारचा उपयोग घेण्याकरता मात्र आपल्या हातात आहे. आपण काय करायचंय हे आपल्या हातात आहे. देवची होईन म्हणते देव होती, तरी का चित्ते न धरावी, केले होय याची जन्मी, अवघे विठोबाच्या नाम, तुका म्हणे कर्मे जाणून या करुष. अशी कर्तृत्वाची बुद्धी वेद, शास्त्र आणि संत यांच्या संगतीमध्ये मिळाली की मिळाल्यानंतर मग त्या संधीचा मनुष्य फायदा घेतो महाराज. इतका फायदा घेतो, एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये चिंतन आहे, क्षणार्धमपि व्यर्थम न नेयम. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोई उगवणी. एक प्रसंग आहे. कबीर महाराज स्वकर्म अर्थात शेला विणत होते. शेला विणता विणता दोरा तुटला. तो तुटलेला दोरा पुन्हा जोडण्याकरता कबीर महाराज अगोदर भगवंताचं नामचिंतन करत करत विनन काम करत होते. पण दोरा तुटल्यानंतर मात्र विनन चिंतन थांबलं, दोरा जोडला आणि नंतर लक्षात आलं आपला एक क्षण वाया गेला. मोठमोठ्याने रडायला लागले. रस्त्यावरची माणसे विचारू लागली, महाराज का रडता? अरे बाबा, दोरा जोडण्याकरता माझ्या जीवनातला एक क्षण वाया गेला. म्हणून वेळ वापरत असताना फार सावधगिरीने वापरावं लागते महाराज. मनुष्य जन्मामध्ये मिळालेली वेळ अत्यंत दक्षतापूर्वक वापरावी लागते. त्याकरता महाराज म्हणतात, मला मनुष्य देह मिळाला ही वेळ चांगली आहे आणि संधी अनुकूल मिळाली आहे. आरोग्य आहे, संगती मिळाली चांगली, हे सगळं चांगलं झालं, पण संधी चांगली आहे.
बरवी वेळ सापडली संधी, पुढं सहाय्य झाली बुद्धी संचितासी. माझी बुद्धी जे साचवलंय ते पूर्णत्वानं प्राप्त होण्याकरता सहाय्य झाले. महाराज याचं चिंतन फार मोठं लांबलंच होतं. कमीत कमी मला 2 तास पाहिजे हे चिंतन झालं. सहाय्य झाली बुद्धी संचित. आपण पुण्यकर्म करतो पण फल प्राप्त होईपर्यंत टिकत नाही. का टिकत नाही? त्याचं कारण टिकवण्याची आपल्याला बुद्धी नाही. जोडी होते परी ते बहु कठीण. मिळवता येतं पण सांभाळता येत नाही. पण तुकोबाऱ्यानं म्हणावं लागलं, आता नका रे भाई नका, आता नका रे भाई नका, आता नका रे भाई नका, आहे गांगे लुटवू नका रे, आता दादा रे भाई दादा, आता दादा रे भाई आहे गांगे लुटवू नका रे, आता दादा रे भाई आता दादा रे भाई. विनंती करतात, बाबा हो तुमच्या गाठीमध्ये आहे ना ते लोकांना लुटू देऊ नका. खूप कारणानं आपलं पुण्य नष्ट होतं. महाराज बरेच दिवस मला वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार जय विठ्ठल म्हटल्यानंतर खाली पृथ्वी मातेला हात लावून दर्शन का घेतात कळत नव्हतं. कारण कुठं विचार चांगला सांगितलं नाही, पंचदशीत नाही, कुठं नाही. एका मोठ्या महात्म्याला विचारलं, महाराज हे कसं काय सांगितलं? सांगितलं असं बाबा, आपण पूजा केली आहे देवाची आणि पूजा करून उठत असताना पृथ्वी मातेला स्पर्श करून कपाळाला हात लावावा, नमस्कार करावा. अनुष्ठान केले, उठायचंय 2-3 तासानंतर. उठत असताना पृथ्वी मातेला स्पर्श करा, कपाळाला हात लावा. भजन केलंय, कीर्तन ऐकलंय, ऐकल्यानंतर उठत असताना पृथ्वी मातेला स्पर्श करा आणि कपाळाला हात लावा. तर आपलं पुण्य आपल्या पदरात राहतं. नाही तर इंद्रादिक देवता सूक्ष्म रूपात आपलं पुण्य हिरून घेण्याकरता अदृश्य रूपात आपल्या जवळ असतात. याच्याकरता फार दक्षता घ्यावी लागत असते. दुसरी गोष्ट, आता सगळं नाही सांगता येणार, 6-8 तर होत आले. दुसरा प्रकार सांगतो, थोडं मुद्द्याचं सांगतो. आपण पुण्यकर्म केलंय लोकांमध्ये प्रगट करू नका. नानोबाराय दृष्टांत देतात, नाना कशिवला फुले पांघरे रे पेरिले, तसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी पेरतो आणि नंतर रासनी करतो तर ते उगवते. रासनी नाही केली तर कावळे चिमण्या साळुंक्या खाऊन टाकतात. महाराज तसं आपण पुण्यकर्म केलं तर ते झाकून करावं, उघड करू नये. उघड जर केलं त्यातली शक्ती नष्ट होते. सांगावे वर्मा जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम. प्रगट करू नये. शेतकरी जसं झाकतो किंवा नानोबारा दुसरा दृष्टांत देतात, कुलीन स्त्री आपले अवयव झाकते, तसं साधकाने साधना झाकून करावी, प्रगट करू नये. आणि प्रगट जर केली तर पुण्य शक्ती नष्ट होत असते. कुंभमेळा झालाय प्रयागराजचा आणि एखादा भाविक जातो कुंभमेळ्याला, गेल्यानंतर आता तिथं जवळच आहे गंगोत्री, जमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, गोकुळ, वृंदावन, मथुरा, काशी, असं सगळे तीर्थ करता करता 1.5 महिना व्हावा आणि करून सगळं गावाकडे यावं, स्नान करून घराच्या बाहेर पडावं आणि मित्र पळून यावा. राम राम गोविंदराव,
होय म्हणतो रामराम, पण याला दम निघत नाही. 1.5 महिना झाला आपला रामराम झाला नाही, त्याच्या स्वप्नातही नाही, याला दम निघत नाही. हा सांगतो, अहो प्रयागराजला गेलो होतो, बद्रीनाथला गेलो होतो, केदारनाथला गेलो होतो, 1.5 महिना झालो, त्याच्यामुळे आपला रामराम झाला नाही. अरे जा, पण सांगू नकोस, जर सांगितलंस तर तुझं पुण्य नष्ट होणार आहे. आणि 1972 साल असेल म्हणून पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग झाला. 2 प्रकार होते, बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या साधका करता सत्संग पहाटे त्यांच्या निवासस्थानात रेल्वे स्टेशनकडे. आम्ही जायचे काही एके दिवशी त्या बंगल्याच्या पुढे आम्ही जायला, त्या काळात ज्या गाडीची किंमत 50 लाख रुपये असेल अशा भारी गाडीतून एक साधक इकडे श्रीमंत मनुष्य, धोतर, डोक्यात मोठी शिंडी. आम्ही आमचे प्रश्न विचारले, आमचं उत्तर स्वामींनी देत गेले. आमचं बोलणं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारला, स्वामीजी भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा कितीतरी विनंती करतो येत नाहीत, काय चुकलं माझं? आम्ही तर तोंडा बोलून एवढा श्रीमंत मनुष्य आणि त्याच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा येऊन जेवून जातात. स्वामींनी सांगितले, बघ तू अनुभव लोकांना सांगत गेलास, त्याचा परिणाम आहे. आपला आलेला अनुभव सांगू दे लोकांना, म्हणा अडचण सांगा, अनुभव सांगू दे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये येत असणारे वेगळे वेगळे अनुभव, ते अनुभव मात्र लोकात प्रगट करू नका. लोकात जर प्रगट केले तर लोकांनी आपल्याला मान द्यावा अशा प्रकारची अपेक्षा असते आणि ते पुण्य मान मिळवण्याकरता खर्च होत असते. मग सांगू नये. तिसरा प्रकार आहे, आपल्याकडे आपण साधना करतो, कोणाला माहीत झालं आणि संसाराची अडचण दूर करण्याकरता आपल्याकडे कोणी जर आला, महाराज आशीर्वाद द्या, कशाला? मुलगा नाही, मुलगा वा वा असा आशीर्वाद द्या. वारकरी पंथात आहे का पद्धत? माझ्या मुखा वाटा नयो हे वचन वारे संतान द्रव्य पोना, वारे संतान द्रव्य पोना, वारे संतान द्रव्य पोना. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन वारकरी संप्रदायात साधना करत असताना प्रापंचिक आशीर्वाद देण्याची पद्धत नाही आणि देऊ नये. जर दिला नष्ट होतो. एक छोटासा प्रसंग, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पुरुष भांडदास महाराज मुळात सूर्याची उपासना करणारे, त्याला सौरोपासक म्हणतात. पांडुरंग परमात्म्याचा महिमा माहीत झाला आणि भांडदास महाराजांनी पैठण ते पंढरपूर पायी वारी करायची. दिवस पावसाळ्याची, गावातला प्रवेश होणार, आकाशामध्ये ढग जमा झाली होती. मंदिर शोधेपर्यंत आपण भिजून जाऊ याच्याकरता एक दार उघड दिसलं. आत डोकावलं, घर मालक दिसला. विनंती केली, बाबा तुमच्या घरात रात्रभर थांबण्याकरता मला जागा मिळेल का? घर मालक हे भाविक होता आणि आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव, निमंत्रण नसताना आपल्याकडे जर येत असेल तर तो अतिथी आपल्याला, तो देव म्हणून समजावा, त्याचा सत्कार करावा. घर मालकाने सांगितलं, महाराज जागा देतो, कपडे देतो, भोजन पाहिजे ते देतो, असे ते औषध देतो, तुमच्या काय गरजा असतील ते मी देतो, तुम्ही मागा. भांडदास महाराज तिथे मला काही नको, फक्त मोकळी जागा दाखवा, माझ्याकडे सगळं. जागा दाखवली. भांडदास महाराज आपलं मस्त अंतरून त्या जागेवर थांबले.
खात्रीशीर घर मालक आणि मालकीन दोघांचं जीवन झालं आणि दोघे भांडाच महाराजांच्याकडे आले. कुठेतरी साधू महाराज दिसत आहेत आणि त्यांची संगती व्हावी या दृष्टिकोनातून जवळ येऊन बसले, नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली. महाराज, आम्ही भाग्यवान आहोत, चांगल्या कुळात जन्मलो, भरपूर श्रीमंती आहे, नोकर चाकर दास दासी सगळं काय अनुकूल आहे. पण महाराज काय करावं, पुढे वंशाला दिवा लावण्याकरता मुलगाच नाही. असं असतंय, एखाद्याच्या बैठकीत आपण जर गेलो तर तो बैठकीचा घराचा मालक काही बोलायला आला तर कुठेतरी आपल्याला त्याला सहभागी व्हावं लागतं. हा शिष्टाचार आहे. हा 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 म्हणता 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 भांडास महाराज सहज म्हणून गेले. होईल बस एवढं होईल. महाराज पंढरपूरला गेले. आतापर्यंत भांडास महाराज गाभाऱ्यात शिरले की पांडुरंगाची मान खाली वाकलेली. कारण तुका म्हणे जीव भाव देवा पाडी ठेवून येते काही न मागते. परिणाम त्या सेवेचं मोजं झालेलं होतं. या वारीला मात्र गेल्यानंतर मान पांडुरंगाची ताट. भांडास महाराजांनी विचारलं, देवा आतापर्यंत ताट मान कधीच पाहिली नाही आणि या वारीला मात्र ताट मान पाहायला मिळाली. बदल तुमच्यात आहे का माझ्यात आहे? पांडुरंगाने सांगितलं, भांडास महाराज तुमच्या सेवेचं मोजं झालं होतं म्हणून तुम्ही गाभाऱ्यात पाय का ठेवला की माझी मान आपोआप खाली व्हायची. पण यावेळेला माझं ओझं उतरलं. ज्या घरी तुम्ही थांबले होते त्या कुटुंबात प्रारब्धात एक मुलगी येईल, मुलगा नव्हता, मुलगी नव्हती आणि तुम्ही होईल की म्हटलं. त्याचा परिणाम तुमचं पुण्य वजाबाकीमध्ये गेलं आणि आता त्यांना मुलगा. तेव्हा दिली चाले वाचा क्षय मागिल्या तपाचा. आपण वाचा दत्त प्रपंचा करता कोणाकरता समोर तुकोबाला जेव्हा वैकुंठाला चालले, लोक वाट लावण्याकरता आले होते. महाराजांना प्रार्थना केली, महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. तुकोबाने कसा दिला आशीर्वाद? कर्म धर्म आशीर्वाद दिला काय नाही दिला काय, तुमचं जसं कर्म असेल आणि तुमचं पुण्य जसं असेल तसं होईल. आशीर्वाद आहे का? नाही महाराज. वारकरी संप्रदायामध्ये प्रापंचिक आशीर्वाद देण्याची प्रथा नाही आणि दिला नष्ट होतं पुण्य. त्यातल्या त्यात सध्या लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या काळात महाराज लोकांकडे उभे राहिलेले येतात. महाराज द्या आशीर्वाद द्या. लोकसभेचं इलेक्शन असलं, विधानसभेचं इलेक्शन असलं तर भाग वेगळा आहे. पण गावातलं पंचायतचं इलेक्शन असलं तर मग काय, मग मोठी अडचण असते. महाराज लोकांनी मधला मार्ग काढायचा. निवडून याल असं कधीच म्हणायचं नाही. मग काळजी करू नका, काळजी करू नका, दोन्हीकडे चालते. थोडं हुशारीच करावी लागते महाराज. का बरं? याचं कारण आहे, केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारी घेशी. कल्पना करा, एखादा उमेदवार आपल्याकडे आला आणि त्याला पण आशीर्वाद दिला, निवडून आला. निवडून आल्यानंतर तो मांसाहारी असेल, दारू पिणारा असेल, व्यभिचार कर्म करणारा असेल आणि भ्रष्टाचारी असेल, त्याच्या पापात आपल्याला सहभागी व्हावं. केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारी घेशी. देऊन आशीर्वाद. म्हणून वारकरी पंथामध्ये आपली साधना करत असताना गुप्त करावी. जितकी गुप्त करता येईल तेवढी गुप्त करावी. बाहेर लोकांच्या छंदाला लागू नये. आणखी काही कारण आहेत ना, मला काही माहिती असणारे काही कारण आहे. एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही तर माणसाला क्रोध निर्माण होतो. तुकोबाई म्हणतात,
तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. क्रोध निर्माण झाला की पुण्याचा नाश होतो. कमीत कमी वारकऱ्याने रागावू नये. आता काही लोक वारकऱ्याला का बरं समजून त्रास देतात. त्रास जरी दिला तरी मधला मार्ग वेगळा काढावा आणि फार अशा प्रकारचं कंठाला आलं तर त्याचा प्रतिकार करावा. आणि का निर्दळ महाभारत डोळ्यापुढे ठेवा. अर्जुन पांडव हे सगळे भगवान परमात्म्याशी भक्त आणि कुरुक्षेत्रावर शस्त्र घेऊन कौरवांना मारण्याकरता तयार झाले. का? त्याचं कारण आहे महाराज. आतताईन मायांत हन्यादी वाविचारे. आतताई माणसाला विचार न करताना मारून टाका, पाप लागणार नाही. कोणाला म्हणतात आतताई? अग्निदो गरदशैव शस्त्रपाणी धनापहान क्षेत्रदारा हरशैव षडेते ह्यातताई. 6 दुष्कर्म करणारी माणसं आतताई आहे. अग्निदो एखाद्याच्या घराला अग्नी लावणारा आतताई आहे. गरदशैव विषप्रयोग करणारा. शस्त्रपाणी हातात शस्त्र धरून धाक लावणारा. धनापहा विठ्ठल विठ्ठल महाराज बसा, खाली बसा, नाही तर मग चाल म्हणावं लागेल. उभं राहील चाल म्हणावं लागेल. शस्त्र पाणी धनापहा हातामध्ये शस्त्र मिळून धाक लावणारा आतताई. क्षेत्रदारा एखाद्याची संपत्ती हरण करणारा आणि एखाद्याची पत्नी पळवून नेणारा. हे 6 आतताई आहेत. यांना विचार न करताना मारून टाका, पाप लागणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा, काही वेळेला असे आपले नियम बदलावे लागतात. अर्जुन इतके देवाचे भक्त असताना देवा कथम विद्या महम योगिस्ताम सदा परिचिंतन केशु केशु भावेशु शिंतोष भगवन्मया. पुढे 10व्या अध्यायामध्ये म्हणतात. पण पहिल्यांदा त्यांना अडचण पडली. देवा अरे यांना कसं मारू नये, हे माझे गुरु आहेत, माझे गोत्रज आहेत आणि यांना मारल्यानंतर मला पाप लागल आणि तुम्ही मला प्राप्त झालेले दूर व्हाल ना. भगवंताने सांगितलं अर्जुना हे धर्मयुद्ध स्वधर्मामध्ये शावेक्ष नविकंपितुम अर्हसि. धर्मात युद्धा छेवण्यात क्षत्रियस्य नविद्य. क्षत्रियाला धर्मयुद्धापेक्षा दुसरं श्रेष्ठ काही नाही. आणि मग एक काम करावं तर सगळी भगवद्गीता सांगितल्यानंतर करिष्ये वचनं तव. तेव्हा तुम्ही सांगाल ते मी करेन. सांगण्याचा मुद्दा काही विचार असे बदलावे लागतात. आपली बुद्धी आपण के प्राप्त करून घेतलेलं संचित त्याला साहिल झाली पाहिजे, अनुकूल झाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. एखादा भगवान परमात्म्याच्या विग्रहावर वाहिलेलं फुल आहे, रस्त्यावर पडलंय आणि ते जर ओलांडलं नष्ट होत. मोठा इतिहास आहे. पुष्पदंत नावाचा भगवान शंकराचा भक्त गंगेच्या काठावर झोपडी बांधून रात्र दिवस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वास्तविक ओम नमः शिवाय. प्रेमानंद महाराजांचं म्हणणं आहे की सगळ्यांनी हा मंत्र जपू नये. जो सिद्ध महापुरुष आहे त्याच्या मुखातून तो मंत्र घेतल्यानंतर जपण्याचा अधिकार आहे. मग एरवी काय करावं,
सांब सदाशिव सांब सदाशिव असा मंत्र सगळ्यांना जपण्यासारखा आहे. आता वेगळे वेगळे मत आहेत, भिन्न तो भाग वेगळा. तेव्हा ते रात्रंदिवस ओम नमः शिवायचा जप करत होते. इंद्राला काळजी पडली. आता यांचं पुण्य भरपूर जर झालं तर आपली जागा घेतल्याशिवाय राहणार नाही. जसं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या पक्षातला एखादा माणूस अधिक लोकप्रिय झाला, त्याच्याकडे ईडी पाठवायची, कुठं दाबायचा ही 65वी कला असते. खाली दाबायचा, त्याला वर येऊ द्यायचा नाही. तसं इंद्राच्या लक्षात आलं याचं पुण्य नष्ट करावं लागेल. मग इंद्राने, आता पूर्वीच्या काळात त्या बॅटऱ्या थोड्याच होते ना, पुष्पदंतांनी चापत 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 गंगेवर जावं, भल्या पाटे स्नान करून चापत चापत वाट चापत चापत आपल्या झोपडीवर यावं. पण याच्याकरता इंद्राने भगवान शंकराच्या पिंडीवर आलेले फुलं आणि बेल आणि भल्या पाटे त्या रस्त्यावर टाकून दिली. पुष्पदंतांना कळालं नाही आणि न कळल्यामुळे ती ओलांडली गेली. ओलांडण्याचा परिणाम सगळं पुण्य नष्ट झालं. पुष्पदंताच्या लक्षात आलं आपलं पुण्य नष्ट झालंय. भगवान शंकराची प्रार्थना केली. महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशो, त्याला महिम्न स्तोत्र म्हणतात. ते रचलं. सांगण्याचा मुद्दा असा, निर्माल्य देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती, संकल्पाशी होती विकल्प होते. म्हणून निर्माल्याच्यामुळे देखील आपलं पुण्य नष्ट होतं. किती झाले प्रकार आता? 9:15 व्हायला लागले. 2 सांगतो अजून महत्वाचे. आपण शेतामध्ये असाल, कडक ऊन आहे, दुसरं कोणतं झाड नाही आणि उंबराचं झाड आहे. त्या उंबराच्या झाडाच्या सावलीला जर बसलात तर आपलं पुण्य त्याला जातं. कसं काय? कारण जेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने हिरण्यकश्यपूचा काटा काढला नखाने आणि ती नख उंबराच्या झाडात बुडवली, उंबराने देवाला प्रार्थना केली, देवा एवढं विष तुम्ही माझ्या अंगात सोडलं, मला याचा काही फायदा? तेव्हा नरसिंह परमात्म्याने वर दिलाय, तुझ्या सावलीला जो बसल त्याचं पुण्य तुला मिळेल. आता आमच्या अभ्यासात आम्हाला जे अनुभवाला आलं किंवा पाहिलं ते आम्ही सांगणं आमचं काम आहे. बरं, एखाद्या वेळा दुसरं झाडच नाही, उंबराचं झाड बसावं लागते, त्याला एक उपाय आहे. नरहरी 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 नामाचं चिंतन करा, मग मागलं पुण्य आपल्याला नाही. सहाय्य झाली बुद्धी संचितासी, एवढ्या करता आपण बोलत चाललो. आता एकच सांगतो, पौर्णिमा आणि अमावस्या हा संधिकाळ आहे आणि संधिकाळाच्या दिवशी कल्पना करा, पौर्णिमेच्या दिवशी एखाद्याचं अन्न खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य त्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. तुम्हा श्रोत्यांचं चांगलं आहे, पण आमच्या कीर्तनकाराची जात भटकी विमुक्त जात आहे. 6-8 दिवस आता घरचं कधी खाऊ. म्हणजे याच्याकरता एक उपाय आहे बरं का. अडचण असली की त्याला उपाय असतो. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जीविला उपवास. प्रत्येक घासाला राम नाम पवित्र ते अन्न भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत मग जेवण करा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जीविला उपवासी. आणि नाईलाजाने जेवण करण्याची पाळी आली असेल, ज्या घरी आपण अन्न खाल्लं त्या घरात असं एखादं लहान लेकरू असेल, त्याच्या हातात पैसे घाला. नाही लेकरू, पण त्याला म्हणा तुमचं देवघर मला बघू द्या. देवघराजवळ जाऊ आणि तिथं दक्षिणा ठेवलं. अडचणीतून बाहेर पडण्याकरता मार्ग आहेत महाराज, पण अडचणी येतात. महाराज म्हणतात माझी बुद्धी
माझं साचवलेलं पुण्य ना त्याला सहाय्य झाली. बुद्धी कशी बदलेल काही सांगता येत नाही. वर्षे परमपूज्य गुरुवर्य खंडाकर महाराज सांगायचे एक असं कुटुंब होत आणि आपल्या भारत देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही आदर्श पद्धती. आमच्या प्रवासात आम्ही पाहतो एका एका घरात 40-40 माणसं गुन्ह्या बोलून जाणं नव्हतं. रामनगर भागामध्ये 72 माणसात एकाच कुटुंबामध्ये. काय विचार असेल महाराज. नाही तर लग्न झाले बरं तुम्हाला सांगते वेगळे निघाले वेगळे निघून संसार बघा अशी भरपूर आहे. पण एका विचारानं चालणारे काही कुटुंब आहेत महाराज. आणि त्या कुटुंबातले 4-5 लहान मुलं खेडं होतं शिक्षणाकरता योग्य झाले. खेड्यातलं शिक्षण योग्य नाही. घर मालकाने त्यांना शहरामध्ये शिकवण्याकरता ठेवलं. त्यावेळेला मेस नव्हत्या. घरात जिच्यावर कुठली जबाबदारी नाही असे आजीबाई त्यांना खाऊ पिऊ घालण्याकरता ठेवली. मुलं शाळेत जायची घरी यायची. शाळेची 10 ते 5 पण घरी येत असताना मात्र रात्री 8 वाजता यायची. आजीबाईने विचारायचं का उशीर झाला. आजी गुरुजींनी होमवर्क दिला मित्राच्या घरी जाऊन तो होमवर्क पूर्ण केला त्याच्यामुळे उशीर झाला. खोटं बोलायची. खरे ते होमवर्कला जात नव्हते सिनेमाला जात होते. आजीबाईला चुकून अशा प्रकारचं ते सिनेमाला जायचे. लबाड गोष्ट जास्त दिवस टिकत नाही मला झाकली जात नाही ती उघडी होती. आजीला कळालं ते शाळा सुटल्यानंतर सिनेमा पाहण्याकरता जातात. धमकी दिली का रे तुम्हाला इथे शाळा शिकण्याकरता ठेवलं का सिनेमा पाहण्याकरता ठेवलं. मुलं विचार करू लागली. आजीबाई आपल्या सिनेमा सुखाच्या आड येऊ लागली. आता आपण एक करून काम करू आजीबाई सिनेमाचे गोडी लावू. मग त्या मुलांनी सांगायचं आजीबाई काय सिनेमा चांगला आलाय सगळं चांगलं सिनेमामध्ये. मेल्या मुर्द्या मला म्हणता का रे चांगलं सांग सिनेमा. बघता बघता पुन्हा 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 बोलता बोलता आजीला सांगितलं आजी चांगला सिनेमा आहे काय हरकत नाही. घंटा 1.5 घंटा पाहिला. आजीला वाटलं पुन्हा पुन्हा म्हणतात हे मुलं काय बिघडलं एक दिवस जायला. आजीबाई त्या मुलांच्या बरोबर सिनेमा पाहायला गेली. 2 तासाचा सिनेमा पाहिला. घरी आल्यानंतर झोपली. आजीबाई वारकरी होती. सकाळी उठल्याबरोबर योग या दुर्लभ तो म्या देखील असं गोकुळ्या काकड आरती म्हणायची. आणि ज्या रात्री सिनेमा पाहिला त्या उठल्यानंतर गंगाधर महाराज म्हणायचे रोखून माझ्याकडे पाहू नका. सिनेमातच म्हणायला जगभर केलेला परमार्थ 2 तासानं मातीत घालवला ना. त्याच्याकरता आपली बुद्धी सावध राहिली पाहिजे. सावधान सावधान उगवी संकल्प हे मन. त्याच्याकरता आणखी सांगतो आपण परमार्थात जीवन जगणाऱ्या माणसाला जगामध्ये पूज्यता मिळते. लोक नमस्कार करतात. करू द्या पाया पडे जन. पण काही माणसाला हा नियम माहित नसतो. असं उभं राहतात लोक येतात पाया पडतात निघून जातात. एक मकाच्या बुरकुंडासारखं ताट उभं राहतं. लहान मुलगा जरी असला तरी हात जोडा द्यावा. त्याच्या आत परमात्मा आहे. फक्त एवढाच नियम आहे धर्मशास्त्राचा त्याच्या पायाला हात लावू नका. त्याच्या पायाला हात लावला तर त्याचं आयुष्य कमी होईल. पण त्याच्यात परमात्मा आहे या बुद्धीनं हात जोडून प्रतिनमस्कार करा. आणि प्रतिनमस्कार जर नाही केला मग मात्र पुण्याचा नाश होतो. अशी अनेक कारण आहेत. अजून आम्ही 13 पुनीत केले विष्णुदासी अभंग 10 कीर्तन केली महाराज. त्यावेळी सुस्पतीचे बोलत गेलो. सगळा माझा मुद्दा असा आपली बुद्धी आपण जे परमार्थाचं पुण्य केलंय सांभाळण्याकरता साह्यभूत व्हावी लागते. महाराज म्हणतात माझी बुद्धी मला साह्य झाली. साह्य झाली म्हणजे काय झाली. अभंगाच्या दुसऱ्याच्या
माझी चालले पाहुले दर्शन झाले संतापाई, या पंथानं माझी वाटचाल चालू झाली. कोणता पंथ आहे तो? संप वाटे चला जाऊ माझी जाऊ तुम्ही आम्ही खेळी गेली गदारवी आली, ये मार्गीचा कापडी महेश आली. भगवान शंकर सुद्धा या पंथाचे अजूनही पथिक आहे. मंत्र हा शिवाचा रामयोग. भगवान शंकर देखील भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. भक्ती पंथाचा अत्यंत प्राचीन काळातलं स्वरूप जर पाहिलं तर भगवान शंकराच्या पासून हा मार्ग सुरू झालेला आहे. अलीकडे खूप पंथ निर्माण झाले महाराज. एखादा बुद्धिमान माणूस असला तो नवीन पंथ तयार करतो. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईला कमीत कमी 35 पंथ आहेत. 35. पण एक खांबे तंबू, कोणाची टीका करायचं कारण नाही, पण वस्तुस्थिती महाराज. तो पंथ निर्माण करणारा गेला की सगळा तंबू ढासळतो. एक खांबे तंबू. पण ज्या मार्गाने आपण चाललो ना तुकोबारांनी त्याचा आनंद वाटतो. हे नाही पंथ. कोणता पंथ आहे? त्या पंथाला आपण वारकरी पंथ म्हणतो. हा पंथ महाराजांना त्याला आनंद वाटतो. या पंथात मी आलो, माझं भाग्य आहे. आणि या पंथानं माझी वाटचाल चाललेली आहे. कारण हा पंथ आजरामर पंथ आहे महाराज. प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. कारण ते मधुराद्वैत संप्रदायाचे. मी ज्ञानोबांची मुलगी आहे, कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे, या भावात सोबत राहायचे. लुगडं नेसायचे, कपाळाला कुंकू लावायचे. अगदी भावावेशामध्ये 4 दिवस बाजूला राहायचे असं मी ऐकले. आणि त्यांची भविष्यवाणी आहे, ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे, त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी. या गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबा समाधीमध्ये कसे आहेत याचं प्रासादिक चित्र आपल्याला दिलं. आपल्या पत्रिकेवरचे वेगळे महाराज. आणि खरं ते चित्र ज्ञानोबायांचं आळंदीला ज्ञानोबायांच्या मंदिरात सभागृहामध्ये जो फोटो आहे, गुलाबराव महाराजांच्या प्रसादातून निर्माण झालेला फोटो आहे. गुलाबराव महाराजांच्या शिष्याने विनंती केली, महाराज
तुम्ही ज्ञानोबांना पाहिले, पण आम्हाला त्यांचं कमीत कमी चित्र गुलाबराव महाराजांनी एका पेंटरला जवळ बोलवायला लागलं आणि ज्ञानोबा समाधीमध्ये कसे आहेत याचं वर्णन केलं. पेंटरनं चित्र काढलं आणि काढल्यानंतर गुलाबराव महाराजांनी वरून हात फिरवून सांगितलं, माझे ताप असेच आहेत. ते चित्र आळंदीला आहे, त्याचा फोटो माझ्या खिशात आहे. आपल्याला कोणाला कीर्तन संपल्यानंतर पाहिजे तर आपण मोबाईलवर काढून घेऊ शकता. सांगण्याचा माझा मुद्दा असा, या पंथाला ते म्हणतात फार शहाणा पंथ आहे. हा भगवान शंकरापासून चालत आलेला पंथ आहे आणि या पंथाला जोपर्यंत जगाचा अशा प्रकारचा व्यवहार आहे तोपर्यंत हा पंथ टिकणार आहे. जोवरी चंद्र सोडलं तोवरी कीर्ती घटस्ते. म्हणून अभिमानानं सांगतात, येणे पंथे माझी चालली पाऊले, धन्याने जन्मालो दास विठोबाची. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडीत बजा. याच्याकरता त्यांना आनंद वाटतो की माझ्या जीवनामध्ये हा मला सापडलाय आणि या सापडलेल्या पंथाने मी चाललेलो आहे. चालता चालता मात्र माझ्या पंथामध्ये रस्त्यामध्ये एक महत्वाचा आनंद झाला, तो म्हणजे दर्शन झाले संतापाई. परमार्थाची वाटचाल करत असताना काही साधकाला अनुभव येतात. गुरुदेव रानडे त्यांचं विधान एका ठिकाणी असं म्हणतात, परमार्थाची वाटचाल करता करता काही अंतर चालून गेलेल्या साधकाला वेगळे अनुभव. भर उन्हाळ्यात दुपारी 12 वाजता आकाशामध्ये ढग नसताना आणि आकाशात चांदण्या दिसतात, आपल्याला रात्री दिसतात, पण अशा वाट चालून पुढे गेलेल्या साधकाला भर दिवसात चांदण्या दिसतात. चांदण्या समजायचं आपली वाट पुढे सरकली. बघता बघता अनाहत ध्वनी ऐकली. जो अनाहत ध्वनी सगळ्या जीवाच्या मध्ये जन्मत आहे. अनाहत ध्वनी वाही सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो ध्वनी आहे. अनाहत म्हणजे आघात न करताना झालेला ध्वनी, त्याचं नाव आहे अनाहत. आता मृदंगाचा ध्वनी आहे, आहत ध्वनी आहे, अनाहत नाही. आघात न करता वाजवावर गतुंगा तकतुंगा कदेत तकतुंगा विण्याचा आवाज आहत ध्वनी. मी बोलतोय आपल्या पुढे, माझ्या तोंडात 5 अवयव आहेत, कंठ्य, दंत्य, तालव्य, मूर्ध्य, ओष्ठ्य. अशा एकमेकावर आघात झाल्यानंतर मग शब्द बाहेर पडतो. आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी आपल्याला ऐकू येतो. साधकाला पुढे वाट चालून गेल्यानंतर पुण्य संचय सातवत पुढे प्रगती झाल्यानंतर जवळ कोणी नाही, पण पैंजण आहे वाजल्यासारखा आवाज येतो. कधी शंख ध्वनी येतो, कधी घंटानाद, कधी मेघ गर्जना, कधी समुद्र गर्जना. गोरोबा काकाचा एका भंग जय जगट जय जगट, त्याच्यात 10 नाद सांगितले. आणि मग लक्षात घ्यायचं की आपला मार्ग योग्य आहे, आपण चुकलो नाही, योग्य मार्गाने चाललो. आणि जाता जाता असा टप्पा येतो, दर्शन झाले संतापा. एक टप्पा असा येतो की संतांचं दर्शन होत. संतांचं दर्शन याचा अर्थ शक्तिपात होतो.
त्या शक्तिपाताच्या आणखी 4 प्रकारे विस्तार होईल. दृष्टीतून कृपा, शब्दातून कृपा, स्पर्शातून कृपा आणि संकल्पातून कृपा. असं आपल्या जीवनामध्ये बदल होतो. त्यांचं दर्शन होतं. आपण संतांचं दर्शन घेणं वेगळं आणि संतांनी आपल्याला दर्शन देणं वेगळं. संत भेटती आजे भेट झाल्यानंतर आपल्यात बदल होतो. महाराज आपल्यात काय बदल झाला अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. संतांच्या दर्शनानंतर परिणाम जीवनात झाला. त्रासीने दरिद्रे, दोषा झाला खंड, दारिद्र्य त्रस्त केलं आणि दोष संपला. दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत. बाहेरचं दारिद्र्य, आतलं दारिद्र्य. बाहेरचं दारिद्र्य प्रारंभाप्रमाणे बरोबर घरायला घर नाही, अंगावर कपडे फाटके आहेत, खर्च करण्याकरता पैसे जवळ नाही, बरोबर वेळेला अन्न मिळत नाही. बाहेरचं दारिद्र्य. आतलं दारिद्र्य वेगळं आहे. किती जरी मिळालं तरी मनातली इच्छा पूर्ण होत नाही. समजा आतला दरिद्री आहे. सही भवती दरिद्री यस्य तृष्णा विशाला. किती जरी मिळालं समाधान होत नाही ना. खा दरिद्री तू आहे. खूप दृष्टांत आहेत. 9 वाजल्यामुळे आता लांबवणं बरोबर नाही. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा, महाराज म्हणतात माझं दारिद्र्य नष्ट झालं. जरी माहेरे श्रीमंती होती माझी, वैभवाचे धनी सकळ शरणागत, सत्य भावे चित्त आजले, ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अशी श्रीमंती आम्हाला प्राप्त झाली. आणि दोषा झाला खंड, दोष संपला. कशाला म्हणता दोष? तुकोबारांच्याच गाथ्यातून आपण बघू, मनचं नाही सांगायचं. दोष आयशा नावे देहाचा आदर, विचारले अंतर अहम भावे. आपल्या देहाचा अति आदर करणं त्याचं नाव आहे दोष. मी देह आहे,
निधेय म्हणता ब्रह्महत्या कोठी येऊन या पाठी थापटी. दोष आहे. आणि तो दोष निर्माण झाला की माणूस आपल्या देहावर खूप प्रेम करतो. माणूस प्रेम करू नये असं नाही, अतिरेक करू नये. एक शास्त्रीय वाक्य, अनाचारस्तु मालिन्यम अत्याचारस्तु मूर्खता. अजिबात लक्ष नाही घ्यायचं, मलिनता आहे. आणि अतिरेक करणं मूर्खपणा आहे. त्यांना शास्त्र कळत नाही अशी पुरुष मंडळी गाड्या रोज करतात. काही नाही तर कमीत कमी आपल्या काही सवडीप्रमाणे करतात. शनिवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत, जन्मदिवस बघत नाहीत, व्रत दिवस बघत नाहीत. उठतात की सुटतात, दाड्या करतात, लोकात स्नान करताना येऊन बसतात. नाही त्या विटाळा खंड सोहळा न शनी बहुमयोग करूया. शनिवार मंगळवार अंगाला शस्त्र लावणे, रविवारी अंगाला शस्त्र लावलं ते 1 महिन्याचा आयुष्य कमी होतो. ज्या दिवशी आपला व्रत आहे त्या दिवशी शस्त्र लावणे आणि आपला जन्मदिवस जो आहे त्या दिवशी शस्त्र लावणे. कमीत कमी शहाण्या माणसाने अंगाला शस्त्र लावण्याकरता आपल्या जन्मभूमीवर तरी लावावं, नाहीतर क्षेत्रात तरी लावावं. वाढलं तर काही कंस येतात का त्याला, काय बिघडलं महाराज. पण दोष असतो आणि अहंकार देवराम अशा प्रकारची वृत्ती असल्यामुळे तो दोष आहे. महाराज म्हणतात संतांच्या दर्शनाने दारिद्र्य नष्ट झालं, दोषही गेला. त्याचे काळे पिंड पुनीत झाला. दर्शन झाल्यावर माझा शरीरूपी पिंड हा पवित्र झाला, बदलला. अगोदर तो अपवित्र होता, पण त्यांच्या दर्शनाने आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. छोटा प्रसंग आहे. आपल्या महाराष्ट्राचं भाग्य 700 वर्षापूर्वी 108 संतांचा अवतार झाला. 108 संत एकाच वेळेला. नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 शंभर, निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान काका मुक्ताबाई 4 संत, अशी 108 संतांची बेरीज नामदेव महाराज सांगतात. आणि 108 संतांमध्ये सर्वात वयोवृद्ध 2 संत होते. एक वैराग रागरसी गोरबा काका महाराज आणि दुसरे कान्होबा पाठक. हे कान्हो पाठक वयोवृद्ध. त्या काळातल्या राजाला कोणीतरी सांगितलं की कान्हो पाठकांना परीस प्राप्त झालाय. राजाने बोलवलं त्यांना आणि विनंती केली, महाराज तुम्हाला परीस मिळालाय म्हणे. जो लोखंडाला चिटकवला की सोनं होतं लोखंडाचं, तो परीस तुम्हाला काय करायचंय? सोनी आणि माती आम्हा समान आहे चिटकी म्हणणारे तुम्ही, मला राज्य चालवायचं आहे, मला देऊन टाका. कान्हो पाटकाने सांगितलं, राजा चुकीचं कळाले तुम्हाला. मला परीस मिळाला असं नाही, माझं शरीरात परिसूट झाले. खरं खोटं पाहण्याकरता कंबरीची तलवार उपसली राजाने आणि कान्हो पाटकांच्या शरीराच्या जवळ चिटकवली. एका क्षणात लोखंडाची तलवार सोन्याची बनली. दरदरून घाम फुटला. महाराज एवढं जर सामर्थ्य आहे, क्षमा मागितली आणि सांगितलं मला कळालं नाही. आजपासून तुमचं आडनाव पाठक आहे ना, या घटनेमुळे तुमच्या आडनावाच्या पाठीमागे राज शब्द जोडला जाईल. राज पाठक. आज राजपाठकाचा वंश पुण्याला आहे. ज्ञानोबांनी समाधी घेतल्यानंतर पहिलं समाधी पुढे कीर्तन जर कोणी केलं असेल तर कान्हो पाटकांनी केले. त्यांचेच वंश आता राजपाठक म्हणून ओळखले जातात. त्याच काळे पिंड पुनीत झाला. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार देह आशा, निंदा हिंसा नाही देह कपट बुद्धी निर्मळ स्फटिक दैसा, मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी मोक्ष देणे दर्शन. अशा संतांचं मला दर्शन झाले. येणे पण ते माझी चालली पावली, दर्शन झाले संतापायी. परिणाम झाला, काही शिल्लक राहिला का महाराज? तुका म्हणे झाला I
व्यापार आली येरदार फळासी, ज्याच्या करता जन्माला आलो सफल करेल, जन्मा आलो त्याचे आज फळ झाली साची, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. असं माझ्या जीवनात पूर्णत्व प्राप्त झालं. जगद्गुरु तुकोबाराय क्रमाक्रमाने आपला अनुभव सांगतात. उपकारित महाराज आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर म्हणण्याचे आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबाराय तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो. आपल्या हातात ज्ञानेश्वरी ग्रंथ आला, जगद्गुरु तुकोबारांची गाथा आली. अगोदर जन्म होऊन जर गेलो असतो तर हे नसतं भाग्य आपल्याला मिळालं. त्यांचे उपकार फेडू शकत नाही, पण आपल्या साधनेमध्ये शक्ती मिळण्याकरता मात्र नामचिंतन करून मात्र शक्ती मिळू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर अजून बाकी आहे. कारण विनाने 7:15 घेतलाय. कशाला 5 मिनिटाची ते कामात जाणार आहे. अर्थात माझ्या मनात मनोगत प्रगट करणार आहे. आणि ते मनोगत असं आहे, आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. पुरुष असाल, महिला असतील किंवा किन्नर कोणी असेल, सगळे भाग्यवान. नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती भाग्याची संपत्ती. भाग्य असल्याशिवाय या देशात जन्म मिळत नाही महाराज. म्हणजे जन्माला आले मोठे भाग्यवान आहे. एवढं या देशाचं महत्व का? याचं कारण असं आहे, एक देश प्रसूत असे सकाशात अग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षण पृथ्वीव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने आपल्या देशात यावं आणि अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावी अशी आपल्या देशाची उंची. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपली संस्कृती खाली आली आहे. कशावरून? पेपर वाचा, बातम्या ऐका, मन सुन्न होतं मला. नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठे चाललाय देश? कोणावर जबाबदारी? आपण सर्व उपस्थित मंडळी या दुराचारातले नाही, पण आपल्यावर एक फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे आपण पुढच्या पिढी करता कशी पुढची घडवावी त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माता शत्रु पिता वैरी येन बालून पाठिता. संस्कार चांगले देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शिक्षण आणि संस्कार दोन माणसाच्या प्रगतीची पाहिजे. शिक्षणाने बुद्धी तीव्र होते आणि संस्काराने हृदय पवित्र होते. दोघांची गरज. त्याच्याकरता आपल्या घरात लहान मुलं जर असतील, आपल्यापैकी कोणी आजोबा असाल किंवा वडील असाल, आपल्या घरात 5-6 वर्षाची मुलं किंवा मुली असतील, त्यांच्यावर चांगले संस्कार द्या. मी माता भगिनींना विनंती करेन, प्रत्येक रविवारी मुलाकडनं हरिपाठाचा एक अभंग पाठ करून घेत चला. आयुष्याची सामुग्री पदरात पडेल. रामायणातले प्रसंग सांगा, महाभारतातले प्रसंग सांगा, भागवतातले प्रसंग सांगा. त्यांच्या मनावर संस्कार बिंबवा. कौमारे दाचरित प्रज्ञो धर्मान भागवतानी. बालपणातच अशा प्रकारचे चांगला फायदा होतो. म्हणती म्हणे, कोवळे झाड वाकवावे तसे वाकते, ते मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते, वाकत नाही. त्याच्याकरता बालपणाचे संस्कार अत्यंत महत्वाचे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होत 79 वर्ष झाली. सध्या लोकशाही आहे. लोकशाहीच्या काळात मागे झालेल्या हुकुमशाहीच्या राजापैकी एकाच राजाचे पुतळे जागजागी बसवले जातात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. का बरं? त्याचं कारण आहे,
बालपणात जिजाऊ मातेने त्यांना चांगलं बाल करून दिले, त्याच्यामुळे शिवाजी महाराज झाले. आणि आज असं म्हणावं लागेल की थोडं नम्रतेने म्हणे, आज बिघडलेला समाज सुधारण्याकरता पैशानं सुधारणार नाही, सत्तेने सुधारणार नाही. आज समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायाला आहे. वारकरी संप्रदाय समाज सुधारू शकतो. आम्ही अनुभवतो महाराज. कीर्तनाच्या शेवटी आता सांगितलेलं मनोगत प्रगट करतो आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळतो. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक आहे. उद्बत्ती संप्रदाय तिकडे निघायला लागला. सद्गुरू जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी त्यांनी तिकडे प्रयत्न केले आणि अशी एक संघटना तयार केली. आणि त्यांनी ठरवलं आम्ही आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. त्याच्याकरता एका भाविकाने 4 एकर जमीन संस्थेच्या नावानं रजिस्टर करून दिली आहे. संस्थेकरता नाही, आम्ही तिचा एक नया पैसा वापरणार नाही. त्याच भागातल्या रामटेकच्या भागातल्या कार्याकरता त्या जमिनीचा आणि उत्पन्नाचा भाग लावू किंवा योग्य मार्ग त्यांनी पकडल्यानंतर आम्ही लेखी देणार परवानगी, तोंडी नाही. संस्थेची घटना, वारकरी संप्रदायाची तत्व आणि कायदा हे सगळं कायद्याच्या भाषेत बसून नोटरी करूनच मग परवानगी देणार. आणि कदाचित दिलेल्या परवानगीचा जर गैरफायदा घेत असेल आम्ही संशोधन पथक नेमू. आणि त्यांना जर लक्षात आलं की वारकरी संप्रदायापेक्षा वेगळं वागायला लागले, त्यांना दिलेली मान्यता रद्द करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवेल. आता याचा प्रचार फार चांगला चाललाय मला. 10 जानेवारी आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपोपूर्ती महोत्सव. असाच मनोदय प्रगट केल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर एक महाराज उठले. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही मध्य प्रदेशमध्ये सद्गुरू जोग महाराजांची उपशाखा स्थापन करतो. दक्षिणेकडे हिमायतनगर तिथे चिंतनाला गेलो होतो, जवळ तेलंगणा. नारायण महाराजांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी सांगितलं आम्ही तेलंगणामध्ये वारकरी संस्था स्थापन केली. कर्नाटकचा एक विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये, अर्जुन महाराज बिरादार म्हणून, मुरुड नावाचं गाव, तिथे देखील त्यांनी कबूल केलं की आम्ही आळंदीच्या संस्थेची उपशाखा स्थापन करू. गुजरातमध्ये विजय महाराज म्हणून आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी सांगितलं मला 5 एकर जमीन संस्था स्थापन करण्याकरता मिळाली आणि ऋषिकेशला संस्था तयार झाली आहे. नाव रजिस्टर झालंय. विठ्ठल गंगा पूजन चॅरिटेबल ट्रस्ट या नावानं जागा देखील आपल्या संप्रदायाच्या मंडळीने घेतली आणि तिथे कार्यक्रम चालू आहे. सांगण्याचा इतर तसा सध्या वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आहेत म्हणून. आणि म्हणून अशा डोळस असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये तेच माझे हित करीती सकळ जे हा गोपाळ कृपा करी या तत्वाप्रमाणे माझ्या अंतःकरणातलं मनोगत आपल्या पुढे मी प्रगट केलं. मनोगतातला महत्वाचा भाग आपण स्वीकाराल. जर बालपणामध्ये नाही संस्था लावले, एक प्रसंग पुन्हा सांगतो मला मुगा आवडीनं सांगायचा. एक मुलगा शाळेत जायचा, आणि शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचा. आईला आणून दाखवायचं, आईनं काही नाही म्हणायचं. त्याला वाटलं हे बरं आहे, पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तकं चोरायला लागला, चोरी करायची सवय लागली त्याला. मोठा होत झाला, चोऱ्या करत करतच मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर त्याने मोठी चोरी केली आणि ती चोरी करताना त्याच्याकडे खून पडला, खून सिद्ध झाला. त्याला फाशीची शिक्षा झाली. विशाल आता तुला फाशी देणार, शेवटची शिक्षा काय आहे? काही नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन चला, आईचं मला दर्शन घेऊ द्या आणि मग द्या फाशी. हाय मातृभक्त बेड्या घालून त्याला घरी नेला. आई उभी होती, दर्शन घेण्याकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात धरला, काढकन फोडला, अंगठ्याचा तुकडा पडला. आई मोठमोठ्याने रडायला लागली. पोली धुपट्या लागले, मूर्खा अरे फाशीवर जायचंय आणि आईचं दर्शन घ्यायचं म्हणून आईच्या पायाचा अंगठा तोडलाच. त्याने सांगितलं केलं ते बरोबर केलं. आज मला फाशीला जाण्याची वेळ आली ती ईश्वरमुळे. हिनं जर मला बालपणात चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीवर जाण्याची वेळ आली नसती. असे अनेक गोष्टी आहेत महाराज. आपण सर्व भाविक मंडळी आहात आणि पुढच्या पिढीकरता मात्र आपण तरुण मंडळीने देखील त्याच्यामध्ये अत्यंत सहभाग प्रेमाने घ्या, नव्याने अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचा. तुम्हाला कदाचित वारकरी संप्रदाय भोळा वाटत असेल, पण या वारकरी संप्रदायासारखं तत्वज्ञान जगातल्या कुठल्या संप्रदायामध्ये नाही.
अशा प्रकारच्या या संप्रदायाचा अभ्यास करा आणि आपल्या तारुण्यामध्ये वारकरी संप्रदायाचा स्वीकार करा आणि आपल्या जीवनाला धन्यता मिळवून घ्या. एवढा अंतःकरणाचे शब्द आपल्या पुढे प्रकट करतो. झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणांनी समर्पण. तुझे देणे तुझ्या समर्पणी कवाई झालो उतराई पांडुरंग विठ्ठल जय विठ्ठल.